भारत की पहली मराठी यूनिवर्स फिल्म घबाड़ कुंड के बारे में जानकारी देने के लिए चंद्रपुर के प्रेस क्लब में पत्रकार परिषद का आयोजन किया गया। भारत की पहली मराठी यूनिवर्स फिल्म घबाड़ कुंड के संदर्भ में जानकारी देने के लिए चंद्रपुर के प्रेस क्लब में पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस अवसर पर फिल्म के निर्देशक प्रीतम एस.के. पाटिल, अभिनेता साहिल अनल देवार, अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर तथा तकनीकी टीम के सदस्य चैतन्य सदाफर उपस्थित थे। इस समय उपस्थित घबाड़ कुंड की टीम ने फिल्म की विशेषताओं और निर्माण यात्रा पर जानकारी देते हुए निर्देशक प्रीतम एस.के. पाटिल ने बताया कि घबाड़ कुंड मराठी सिनेमा में एक नया और अनोखा प्रयोग है। उन्होंने कहा कि फिल्म की कहानी, प्रस्तुति और तकनीकी पक्ष को इस तरह तैयार किया गया कि दर्शकों को एक अलग और रोमांचक सिनेमाई अनुभव मिल सके। उन्होंने विश्वास जताया कि यह फिल्म मराठी फिल्म उद्योग में नए आयाम स्थापित करेगी। फिल्म के अभिनेता साहिल अनल देवार ने अपने किरदार और शूटिंग के दौरान मिले अनुभव साझा किए। उन्होंने कहा कि इस फिल्म में काम करना उनके लिए यादगार अनुभव रहा। साथ ही उन्होंने चंद्रपुर के दर्शकों द्वारा मिलने वाले प्रेम और समर्थन को कलाकारों के लिए प्रेरणादायक बताया। इस समय पूरी टीम ने दर्शकों से अपील की है कि वे सिनेमा घरों में जाकर घबाड़ कुंड देखें और मराठी फिल्मों के साथ साथ स्थानीय कलाकारों का भी समर्थन करें। मोस्टली हॉरर, कॉमेडी आणि ॲक्शन आणि तांत्रिक दृष्ट्या असलेले एक खूप सुंदर फिल्म आहे। विदर्भाच्या माणसाने बनवलं आहे, विदर्भाच्या कलाकारांनी बनवलं आहे। तर मला वाटतं की सर्वांनी हे चित्रपटगृहात जाऊन बघावं, की कारण आपल्या गडचिरोलीचा साहिल अनल देवार आणि चंद्रपूरचा चैतन्य या चित्रपटात आहे आणि मी स्वतः यवतमाळचा आहे। तर विदर्भाच्या एवढ्या चांगल्या कलाकारांनी ही मांडणी केली आहे। तर माझी इच्छा आहे की प्रत्येकाने जाऊन हे चित्रपटगृहात बघावी, कारण हा वेगळा चित्रपट झाला आहे आणि सर्वांना बघायला मजा येणार। घबाड़ कुंड घबाड़ कुंड मध्ये माझी भूमिका जी आहे त्याचे दोन पैलू आहेत। एक भूमिका आहे जी आईची आहे, म्हणजे आईचं प्रेम काय असतं आणि आईचं प्रेम तिला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं हे खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलं आहे। आणि दुसरा पैलू आहे तो हॉरर सेक्शनचा आहे, ज्यात आपल्या बाळाच्या प्रेमापोटी आईला काय काय रूप घ्यावी लागू शकतात हे दाखवलं गेलंय। आणि त्यात खूप जास्त प्रोस्थेटिक मेकअप होता, ज्याचा 6-6 तास मेकअप करायला बसावं लागायचं मला, पण खूपच वेगळा अनुभव होता आणि पहिल्या मराठी युनिवर्सचा मला पार्ट होता आलं, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते। आणि फिल्म एक पॅकेज आहे ज्यामध्ये सगळे फ्लेवर्स आहेत, कॉमेडी फ्लेवर आहे, ॲक्शन आहे, इमोशन्स आहे, हॉरर आहे, सस्पेन्स, थ्रिलर, ट्रेजर हंट सगळे आहेत। म्हणजे तुम्हाला जर एखादा स्पेशल एलिमेंट आवडत असेल तर तुम्हाला नक्की घबाड़ कुंड मध्ये मिळेल। मराठीतलं सगळ्यात जास्त VFX इथे वापरलेला आहे। ॲक्शन सीनसाठी साऊथचे फाईट मास्टर होते, सो सगळ्या गोष्टी खूप भव्य प्रमाणात यूज केल्या आहेत आणि एक्झिक्यूट त्याप्रमाणे केल्यात। सो तुम्ही नक्की ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघितली पाहिजे असा मी हट्ट करेन, कारण ही फिल्म मोबाईलवर बघण्यासारखी नाहीये किंवा टीव्हीवर बघण्यासाठी बनवली नाहीये, कारण त्यामध्ये डिटेलिंगमध्ये काम केलंय आणि त्याचा साऊंड इफेक्ट, BGM, म्युझिक जे आहे ते सगळं थिएटरमध्ये अनुभवल्यावर तुम्हाला कळेल की ही फिल्म का थिएटरमध्ये बघितली पाहिजे। सो माझा प्रेक्षकांना हट्ट आहे की लवकरात लवकर बुक माय शोवर जाऊन तिकीट्स बुक करा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहाचे आणि घबाड़ कुंड थिएटरमध्ये जाऊनच बघा।